बांगलादेशमध्ये आरक्षण मुद्द्यावरून परिस्थिती गंभीर झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हंगामी सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे। बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त केली असून देशात हंगामी सरकार स्थापन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। ढाका इथल्या बंगभवन इथं तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत काल त्यांनी ही माहिती दिली। बांगलादेशमधली सध्याची अराजकता दूर करण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। नजरकैदेत असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची सुटका करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आदेशही राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी दिले। बांगलादेशमधल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करानं पावलं उचलली। लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान लवकरच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याचं लष्कराच्या जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे। तसंच सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालय, खासगी कार्यालय, कारखाने, शाळा, महाविद्यालय, मदरसे आणि विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्था सुरू राहतील असंही जनरल जमान यांनी सांगितलं। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलक अधिकृत निवासस्थान गणभवनमध्ये घुसले आणि तिथल्या वस्तूंची त्यांनी लूट केली। जेसोर इथं आवामी लीगच्या नेत्यांचं हॉटेल काल आंदोलकांनी पेटवलं। यासह इतर भागात झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला असून 84 जण जखमी झाले आहेत। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांनी हंगामी सरकार स्थापन करण्यासंदर्भात रूपरेषा आखली आहे। सरकार बनवण्याच्या दृष्टीनं आंदोलकांनी नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांना सल्लागार म्हणून प्रस्तावित केलं आहे। विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख समन्वयक नाहिद इस्लाम यांनी आज पहाटे एका व्हिडिओ संदेशाद्वारे ही माहिती दिली। डॉक्टर युनूस यांनी ही जबाबदारी घेण्याचं मान्य केलं आहे असं आंदोलनाच्या प्रमुख समन्वयकांनी सांगितलं।